नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जेव्हा दोन वेग तुम्हाला दिलेले असतात, दोन वेग आणि वेळेतील फरक हा प्रकार। जेव्हा तुम्ही एका विशिष्ट वेगाने एका ठिकाणी जाता आणि त्याच्यानंतर तुमचा वेग बदलता आणि वेग बदलल्याच्या नंतर तुम्हाला जाण्यासाठी लागणारा वेळ जो असतो हा वेळेचा कालावधी कमी जास्त होतो। अशा वेळेस आपणास अंतर काढायला सांगितलं जातं आणि मग असं अंतर जर काढायचं असेल तर हे अंतर काढण्याचं एक सूत्र आहे, ते सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। अंतर बरोबर वेग पहिला, वेग दुसरा, खाली वेग पहिला मायनस वेग दुसरा गुणिले वेळ भागाकारामध्ये 60। अशा पद्धतीचं सूत्र आपल्याला तिथं वापरायचे आणि हा प्रश्न सोडवायचा आहे। प्रश्नाकडे येऊ। प्रश्न सांगितलाय एक गाडी ताशी 70 किलोमीटर वेगाने जाण्याऐवजी ताशी 90 किलोमीटर वेगाने गेली। 70 न जायचं होतं आणि 70 न जाण्याऐवजी ती 90 न गेली, तर काय होईल? तर जिथे किथे जायचं होतं तिथे ती 48 मिनिट लवकर जाईल। 48 मिनिट लवकर जाईल तर त्यांनी तुम्हाला सांगितलंय की त्या दोन ठिकाणामध्ये असणारं अंतर किती आहे हे आपल्याला सांगायचंय। जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येतो दोन वेगावरून आणि अंतर काढण्यावरून, तेव्हा सिंपल आपल्याला सोडवण्याची पद्धत जी सांगितली ती म्हणजे हे सूत्र, दोन्ही वेगांचा गुणाकार दोन्ही वेगांचा फरक गुणिले वेळ भागाकारात 60। वेळ हा नेहमी मिनिटात दिलेला असेल तर भागाकारात 60 घ्या, जर तासात दिलेला असेल तर 60 घेण्याची गरज नाही। सूत्रामध्ये सिंपल किमती टाकायच्या आहेत, 70 गुणिले 90 दोघांचा गुणाकार, खाली 90 मायनस 70 गुणिले 48 छेदाचा 60 याचा गुणाकार करून घेऊ। वरती गुणाकार करू नका, खाली मात्र त्यांची वजाबाकी होईल किती? 20 गुणिले 48 छेदामध्ये 60। एक 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 कॅन्सल करण्याचा प्रयत्न करू, जे जे काही कॅन्सल करता येईल ते कॅन्सल करू। शून्याने शून्य कटला, 12 चौक 48 आणि 12 पंचे 60 असा झाला तो। 7 गुणिले 90 गुणिले 4 खाली 5 दोन्ही 10, 0 ने 0 कटला, 9 साती 63 गुणिले 4 दोघांचा गुणाकार, 4 त्रिक 12 ला 2 हातचा आला 1, 24 ने किती? 25, म्हणजेच अंतर येईल त्यांच्यामधलं 252 किलोमीटर, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते। याचं उत्तर आहे 252 किलोमीटर। अतिशय सोप्या पद्धतीनं हे प्रश्न तुम्हाला सोडता येतील। पोलीस भरती असेल, MPSC असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे उदाहरणं पाहायला मिळतात। आता यातून अजून एक प्रकार बदललेला आहे, तो बदललेला प्रकार आपण बघू काय येतं। ठीक आहे, तर हे या पद्धतीने जा। असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सिंपल हे जे काही अंतर काढण्याचं सूत्र आहे हे अंतर काढण्याचं सूत्र तिथे वापरा। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया काय आहे। तर आता सिंपल सेम त्याच्यासारखाच पुढचा प्रश्न दिलेला आहे, पण त्याच्यात थोडासा बदल आहे। काय सांगितलं ते बघून घेऊ। एक व्यक्ती ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास कार्यालयात 20 मिनिट लवकर पोहोचला, बर, आणि ताशी 40 किलोमीटर वेगाने गेल्यास कार्यालयात 10 मिनिट उशिरा पोहोचला, तर त्या व्यक्तीचं कार्यालय किती दूर आहे? आपलं सूत्र बदलणार नाही, आपलं सूत्र आहे अंतर बरोबर वेग 1 गुणिले वेग 2 भागिले वेग 1 किंवा 2 काही करा, काही अडचण नाही, वेग 2 गुणिले वेळ भागाकारामध्ये 60। जेव्हा आपल्याला हे असे दोन वेग दिलेले असतील आणि वेळेमध्ये काय फरक पडलेला असेल किंवा वेळ दिलेली असेल, वेळ पण देणार आहे
याच्यात अजून एक प्रकार बदललेला आहे, वेळ दिली जाते तुम्हाला, त्यावेळेस सूत्रामध्ये थोडासा बदल होईल. आपण आधी हा प्रकार पूर्ण कंप्लीट करून घेऊ. या प्रकारामध्ये फक्त दोनच प्रकारची उदाहरणं आहेत वजाबाकीचं सूत्र असताना. मग त्याच्यामध्ये आता दोन वेळ तुम्हाला आलेले आहेत. मग काय करायचं, पहिला वेग इथं घ्या 60 गुणिले दुसरा वेग किती आहे 40, तो घ्या इथं. बर, खाली 60 वजा 40 गुणिले, आता लक्षात ठेवा तुम्हाला हे दोन वेळ जे काही दिलेले आहेत त्या दोन वेळेची बेरीज करायची, बाकी काहीच नाही. 10 आणि 20 दोघांची बेरीज केली तर 30, भागाकारातला 60 जशास तसा. हे पुन्हा सेम तसंच अंतर काढायचे, 60 गुणिले 40 दोघांची वजाबाकी केली तर 20 गुणिले 30 भागाकारामध्ये 60. आपल्याला याला सोडत असताना बघा, कट करत असताना वरचा 60 खालचा 60 कॅन्सल होईल, 20 एक 20 आणि 20 दोन्ही 40 असा होईल. तर अंतर बरोबर काय मिळेल, तर अंतर बरोबर तुम्हाला मिळेल 20-30 गुणिले 2 बरोबर 60 किलोमीटर. तर पर्याय क्रमांक बी मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, हे पर्याय आहे तुमचा बी. समजून घ्या, अतिशय सोप्या पद्धतीची उदाहरण आहेत. या प्रकारामध्ये तुम्हाला दोन वेग दिलेले असतात आणि या दोन वेगावरून तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता अतिशय सोप्या पद्धतीनं. आणि याच सूत्राचा वापर करून, हेच सूत्र सर्वात सोपं आहे, समजून घ्या, किंवा त्याला थोडंसं इंग्लिशमध्ये सोपं जाईल. S1 गुणिले S2 खाली काय येईल, S1 मायनस S2 गुणिले टाइम भागिले 60. स्पीड म्हणतो आपण त्याला, वेग ऐवजी. असं सूत्र जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी आपल्याला सोडवायला सोपं जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. नवनवीन जे काही व्हिडिओज आहेत हे व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. प्रत्येक विद्यार्थ्यांना जर उदाहरणं समजले नसतील तर या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करा किंवा भारती करिअर अकॅडमी जालना या नावानं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला गणित बुद्धिमत्ताचे खूप सारे प्रश्न आणि प्रत्येक घटक वाईज असणाऱ्या टेस्ट त्यामधून सोडवायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. ठीक आहे, तर थांबू आपण इथे. धन्यवाद.